गणेशाच्या आगमनाला अजून महिनाभराचा अवकाश आहे। गणेश भक्त नेटिझन्सनी मात्र आतापासूनच गणपतीच्या वेगवेगळ्या वेबसाईटना भेट देऊन गणेश दर्शनाला सुरुवात केली आहे। मंजिरी यावर्षी प्रथमच आपल्या घरी गणपती बसवणार आहे, पण त्याकरता काय काय करावं लागतं हे मात्र तिला माहिती नाही। तिची ही अडचण सोडवायला तिच्या मदतीला आली आहे ती एक वेबसाईट। कॉम्प्युटरच्या या जमान्यात देवदेवताही आता केवळ गाभाऱ्यात न राहता इंटरनेटवरही विराजमान झाल्यात। किती प्रकारच्या आरत्या आहेत त्या सगळ्या तर काही पाठ होऊ शकत नाही, पण इकडे वाचून तुम्ही आरामात त्या पाठ करू शकता वगैरे। तसेच गणेश जन्माची कथा आहे, इन डिटेल कथा दिलेली आहे। तशाच अजून बऱ्याच कथा इथे आहेत। जागृत देवस्थानांबद्दल माहिती आहे। तर ह्या सगळ्यामुळे आम्हाला ती ऑफकोर्स जरा इंटरेस्टिंग वाटतेच ही साईट बघायला। प्रत्येक व्हिजिटरला कुठल्या इन्फॉर्मेशनची अपेक्षा असते त्या गोष्टीकडे आम्ही जास्त लक्ष देऊन त्या पद्धतीने त्याच्यातली माहिती आम्ही चेंज केलेली आहे। 1200च्याहून जास्त ह्याच्यात फोटो ह्याच्यात पेजेस आहेत। 3000हून जास्त फोटोग्राफ्स आहेत। जे टिळकांबद्दलची माहिती होती ती अजून आम्ही अपडेट केली आहे। त्याच्यानंतर व्हिडिओ क्लिप्स, लाईव्ह गणेश दर्शन यासारख्या भरपूर गोष्टी ज्या इतर कुठल्याही वेबसाईटवर मिळणार नाहीत त्या आम्ही याच्यावर ठेवल्यात। गणेश ही बुद्धीची देवता, तर गणेशाचं वाहन आहे उंदीर। या दोन्ही दृष्टीने गणेशाचा आणि कॉम्प्युटरचा जवळचा संबंध आहे। संगणक वापरायला लागतो माऊस, तर संगणक आणि इंटरनेट उघडतात माहितीची कवाडं। यामुळे नेटिझन्स गणेश भक्त असणं स्वाभाविकच आहे। मुंबईत गेल्या 70 वर्षाहून अधिक काळ प्रसिद्ध असलेला लालबागचा राजा नेटवरही हजर आहे। ही वेबसाईट चालू करण्यामागचा आमचा उद्देश असा होता की गणेश हे अखंड हिंदुस्थानाचं दैवत, हे अखंड हिंदुस्थानाचं दैवत संपूर्ण हिंदुस्थानातल्या लोकांना कळायला पाहिजे। तसेच जगभरामध्ये जे हिंदू बांधव आहेत त्यांच्यापर्यंत गणेश हे दैवत कळायला पाहिजे, हा आमचा ह्यामागचा उद्देश होता। अनेक गणेश भक्त एकमेव.com, लालबागचा राजा.com आणि सिद्धिविनायक.org या वेबसाईटना भेट देऊन गणेश दर्शन घेत आहेत। यावर्षी तर गणेशाचं आगमन आणि विसर्जनाचंही प्रक्षेपण होणार असल्यानं नेटिझन्ससाठी या सर्व वेबसाईट एक श्रद्धास्थान ठरणार आहेत। पूर्णिमा सूर्यवंशी, अल्फा बातम्या।